कादंबरी सुडाग्नी, लेखक कल्लापाय ज्योतिबा पाटील, भाग 18। सपनाची परीक्षा होऊन महिना झाला। तिचा बाप जाऊन महिना होत आला। प्रियकर वासूला भेटून महिना झाला। वासूचं पत्र वाचून महिना झाला। या महिन्याभरात वासू मला भेटायला का आला नसेल? माझी चिठ्ठी त्यानं वाचलीच असेल। तो तर शेजारच्याच गावचा आहे। त्याला माझा बाप चुलता वारला ही बातमी त्याच्या कानावर गेली नसेल का? तो का भेटायला आला नसेल? अशा प्रकारे सपना आपल्या मनाची आपणच समजूत घालून वासूच्या आठवणीनं उन्हाच्या दुपारी सुकल्या झाडावानी निस्तेज आणि व्याकुळ होत होती, शांत होत होती। घरात ही महिना होत आला, शांतताच होती। घरातील करते दोन पुरुष कापरासारखे निघून गेल्यानं घरावर एक अवकाळी कळा पसरली होती। अशा दुःखात संकटात आपल्या माणसांची अशा वेळी आवर्जून आठवण येते। आपली जवळची नाती माणसं आठवतात, त्यांचे हितसंबंध आठवतात, भूतकाळ जागा होतो। चूक बरोबरचा हिशोब आपोआप मनात खोळत राहतो आणि दुःख आवेगाबरोबर हृदयातून स्फोट व्हावा तसा मुखातून ज्वालामुखी रूपानं ते बाहेर येतो। मनातील खदखद अलगद बाहेर येते। अशीच खूप दिवस मनात साठलेली खदखद सपनाच्या आईच्या मुखातून बाहेर आली। ती म्हणाली, आमचे सारे पाहुणे येऊन गेले। सारा गोतावळा माझ्या दाराला पाय लावून गेला। खरं आमची धाकटी जाऊ म्हणणाऱ्या हांजीचं कसलं मन असेल? दिराच्या मैताला तरी यायचं नाही होती ना? तिचा राग होता म्हणा दिरावर। ते गेले पण तिच्या आम्ही जावा जिवंत आहे की कसल्या दगडाच्या काळजाची बाई असली। बोलता बोलता सपनाची आई रडत होती, तर सपनाची चुलती तिचे समजूत घालत रडवेल्या तोंडानं म्हणाली, अवती बरं भेटा येईल व अवतीच्या भावाचे जन्मे देण्यास या दोघा दिरांनी विरोध केलता। माहिती आहे ना तुम्हाला? भांडण झालं तो राग अजून विसरली नाही। नवरा जाता सासरी आली असती तर काय आम्ही तिला घराबाहेर काढलं असतं वय? मधल्या जावेचं बोलणं ऐकून सपनाची आई पुन्हा म्हणाली, अगं तिला तवा भावाचं घर सुटलं नाही। इथं येऊन फुकटचं राबण्यापरास माहेरात सुख खाल्लं बरं वाटलं ना? आता इथं यायला तिचा पाय कसा उचलेल बाय ग? अशी ही आजी काकीची आठवण अशा संकट समय काढणारी आई आणि काकीचं बोलणं शांतपणे ऐकत होती। त्यांच्या बोलण्याचा अर्थ समजून घेत होती। त्यांच्या बोलण्याचा अर्थ आपल्या मनानं शोधत होती। बालपणापासून आजोळी शहरात राहिलेल्या, घरापासून दूर राहिलेल्या सपनाला आपला भीमा काका कसा भरला हे माहीत होतं। पण अंजी काकी सासरी पुन्हा नांदाय का आली नाही? आपला बाप आणि नागी चुलता गावात कसे वागत होते या साऱ्याचा उलगडा या महिन्याभरात या जाणत्या प्रौढ समजदार सपनाला हळूहळू झाला होता। आठवड्याभरापूर्वी वासूचं पोस्टानं पत्र मिळालं होतं। ते वाचून ती शांत झाली होती। वासू आपल्या दुःखात सामील आहे। तो आपल्याला विसरला नाही। तो आपल्यावर खूप प्रेम करतोय। तो आठवड्यात परीक्षा निकालावेळी आपल्याला भेटणार आहे या विचारानं रखरखणाऱ्या माळावरील झऱ्याकाठच्या हिरवळीप्रमाणे दुःखात ही सुकावली होती। वासूच्या भेटीला आतुरली होती। परीक्षेच्या निकालाबरोबर भविष्यातील आयुष्याचा निकाल या भेटीत ती लावणार होती। सखोल अशी वासूची ओळख आणि खोल असं त्याचं मन जाणून घेणार होती। सपना वासूच्या भेटीनंतर आपल्या घरच्या माणसांसमोर आपल्या भावी जीवनाचा मनोदय ते प्रकट करणार होते। त्यासाठी ती कॉलेजच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या निकालाच्या दिवसाची प्रतीक्षा करत होती। त्याचबरोबर सपना वासूच्या भेटीत अनेक स्वप्नेही पाहत होती। ज्या दिवसाची आतुरता लागली होती, प्रतीक्षा होती, तो अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या निकालाचा तो दिवस उगावला। तो महिना होता जून, दिवस होता पेरणीचं। पावसाला सुरुवात झाली होती। गावातील माणसं कवा एकदा मशागत केलेल्या जमिनीत पेरणी करून मोकळं होतोय आणि पावसाच्या 1-2 सरीने ते पेरलेलं शेत कवा हिरवं रूप घेतय अशा घाईत होती। तर सपना आणि वासूनं 1.5 महिन्यापूर्वी परीक्षा रूपानं पेरलेलं पीक आज कापणीला काढणीला आलं होतं। त्यासाठी ती दोघंही शहरात आली होती, कॉलेजमध्ये आले होते। कॉलेजमध्ये पुढे जाऊन सपनानं
आपला परीक्षेचा निकाल घेतला. तिला तिच्या अपेक्षेपेक्षा चांगले गुण मिळाले होते. तो निकाल घेऊन कॉलेजच्या ऑफिसमधून बाहेर पडणार तो समोर वासू आला. दोघांची समोरासमोर भेट झाली. नजरेला नजर भिडली. दोघांच्या नजरेत एकमेकांविषयी प्रेम सामावलं. दोघांचं चेहरं खुललं. क्षणभर दोघं भान हरपून एकमेकांकडे पाहत होती. क्षणभर दोघंही आपापलं दुःख विसरली होती. भेटीला आतुरली होती. इतक्यात वासूला कुणाचा तरी धक्का लागला. तो भानावर आला आणि स्मित हास्य करत म्हणाला, अगं सपना, केव्हा आलीस? तीही स्मित हास्य करत म्हणाली, आत्ताच आले. तिच्या हातातील गुणपत्रक पाहत वासू म्हणाला, बघू सपना, किती गुण पडले? असं म्हणताच तिनं पुढं केलेलं गुणपत्रक पाहून आनंदी चेहऱ्यानं तो म्हणाला, वाह, चांगले गुण पडलेत. कॉंग्रॅच्युलेशन सपना, कॉंग्रॅच्युलेशन. त्यावर ती म्हणाली, थँक्यू वासू, तुझा निकाल घे, मी बाहेर थांबते. असं म्हणून ती ऑफिस बाहेर आली. वासून आपलं गुणपत्रक घेतलं. गुणपत्रक मिळाल्याची स्वाक्षरी केली आणि बाहेर येत गुणपत्रकावर त्यानं नजर फिरवली. तसा त्याचा आनंद गगनात मावेना. तसा तो बाहेर आला तर कॉलेजच्या अभिनंदन फलकावर वासूचं हार्दिक अभिनंदन केलं होतं. तो या अंतिम वर्षाच्या परीक्षेत सुद्धा कॉलेजमध्ये प्रथम आला होता. सपना पुढे हात करत वासूला हस्तांदोलन करत म्हणाली, वासू, कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन. लगेच वासूनं थँक्यू सपना म्हटलं. इतक्यात त्याचे मित्र त्याच्या भोवती जमा झाले. साऱ्यांनी वासूचं अभिनंदन केलं. मित्र मैत्रिणींच्या गराड्यातून बाहेर पडून तो कॉलेजच्या बाहेर आला. इतक्यात सपनाही बाहेर आली. दोघं बोलत बोलत एका गार्डनमध्ये गेले. वेळ दुपारची होती. आभाळ ढगांनी झाकळलं होतं. केव्हा ते ओथंबून येईल हे सांगता येत नव्हतं. सपना दुःख भऱ्या मनानं, तणाव आणि चिंतेनं तिचाही चेहरा झाकाळला होता. 1.5 महिन्यातील दुःख आणि आघातानं खचलेल्या सपनाच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. त्याची मानसिकता ओळखून वासू म्हणाला, सपना, हे बघ, झालेलं दुःख हळूहळू विसरायचं, त्यातून बाहेर पडायचं. त्यालाच कवटाळून बसलं ना तर ते दुःख आपल्याला सोडत नाही. ही सारी संकट ना आपली सत्व परीक्षा घ्यायला आलेली असतात बघ सपना. वासूचं सांत्वनाचं बोलणं ऐकून मगापासून रोखलेला हुंदका बाहेर आलेला. डोळ्यातून गळाळा अश्रू सांडायला लागलेलं. हुंदका आणि अश्रू हे आपल्याच माणसाजवळ बाहेर येतात. त्या ठिकाणीच दुःख मोकळं करायला वाट मिळते. सपनाचं सांत्वन करत वासू म्हणाला, हे बघ सपना, तुझ्या दुःखाच्या वेळी मला भेटता आलं नाही, त्याबद्दल सॉरी सपना. त्याच वेळी अडचणीवर अडचणी आल्या बघ. तुझ्या दुःखात मला सामील होता आलं नाही. तुला माझं पत्र मिळालंच असेल, त्यात सारं लिहिलं होतं मी. डोळ्यातून अश्रूंच्या धारा सडणाऱ्या सपनाला पुढं वासू म्हणाला, ए सपना, हे बघ, डोळं पुस, बोल माझ्याशी. हे बघ, दुःख हलकं होतं त्यातनं. ओढणीनं डोळं पुसत ती म्हणाली, वासू, तुझं पत्र मिळालं. ज्याचं दुःख त्यानं सोसलं पाहिजे. पण वासू, या दुःखात तुझी सारखी आठवण यायची रे, सारखी आठवण यायची. काय नशिबाचा खेळ असेल ना. अनोळख्या वाटेवरून चालताना आपलंच घर, आपलीच माणसं पुन्हा भेटावीत. दुरावलेल्या वाटातील अंतर काळानंच कमी करावं आणि 2 घरं जवळ येण्याची आखणी निधीनं केलेली असावी. दुरावलेली मनं कोणतंही बंध न लावता एकत्र यावीत. हे आश्चर्य म्हणावं की योगायोग म्हणावा, की नेतीचा डाव म्हणावा, की भास म्हणावा, नक्की काय म्हणावं वासू? सांग ना तूच, नक्की काय म्हणावं? विचाराच्या खोल गर्ते जाऊन सपना बोलत होती. खरोखर ती हळूहळू अनोळख्या वाटेवरून ओळखीच्या वाटेवर येत होती. कोंडलेल्या भावना फोडू पाहत होती. माणूस कोंडलेल्या भावना, लपलेलं गुपित, जपलेलं प्रेम हे अतीव दुःखात किंवा अपार आनंदात असताना सहज प्रकट करतो. सपनाची घालमेल भावनांचा उद्रेक पाहून वासू म्हणाला,
ए सपना, हे बघ, तुला जे बोलायचं आहे, तुला जे विचारायचं आहे ते तू स्पष्ट विचार, स्पष्ट बोल. तुझं माझ्यावर प्रेम आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे. तू निसंकोच बोल. सपना, आपली मनं स्वच्छ झाली पाहिजेत. तू बोल. आपली मनं स्वच्छ झाली पाहिजेत. मोठं धाडस करून सपना बोलायला लागली. वासू, माझे बाबा, माझा चुलता वारले. त्या दुःखात अंजी काकींचा विषय निघाला होता. त्यावेळी आई आणि काकू यांना मी एक प्रश्न विचारले. त्यात अंजी काकींना सासरी का आणलं नाही, दोन्ही घरचा दुरावा का वाढला, यांची उत्तरं घेता घेता अंजी काकींच्या घरी आता कोण कोण आहे, ते काय करतात, ही सारी माहिती येणाऱ्या नातेवाईकांकडून मिळाली. तेव्हा मला कळालं की काकीचा भाऊ मारुती, त्यांचा मुलगा शहरात शिकतोय. तो खूप हुशार आहे, तो धडपड आहे, तो खूप चांगला मुलगा आहे. त्याचं नाव वासू आहे. वासू, खरंच आपण अशा दुरावलेल्या नात्यातून जवळ येईल का रे? ही माणसं आपलं प्रेम आपल्याला स्वीकारतील का रे? मला काहीच कळलं नाही. स्वीकारतील का आपल्याला? भावनेच्या भरात सपना वासूला प्रश्नावर प्रश्न विचारत होती. एका अनामिक भीतीनं संयम सुटल्यासारखी बोलत होती. वासून तिला शांत केलं. धीर देत म्हणाला, ए सपना, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? आहे का नाही सांग. वासूच्या डोळ्यात पाहत ती म्हणाली, अरे वासू, विश्वास आहे रे, पण भीती वाटते. वासू शांतपणे सांगायला लागला, अगं सपना, तुझे बाबा काका हे मला माहिती आहेत. माझी आत्या, अंजी आत्या, ही एकदा माहेरी आली ती परत सासरी गेली नाही, हे सारं माहिती आहे मला. तुझे बाबा आणि चुलता वारले हे समजलं, आणि त्याच काळात सुदामचं अपघाती निधन झालं. त्यानंतर माझी मिलिटरी भरतीची परीक्षेचा अभ्यास, त्यामुळे मला तुझ्या घरी येता नाही आलं. सपना, गुढीपाडव्या दिवशी आपलं ठरल्याप्रमाणे मी तुझं पत्र, प्रेमपत्र त्या दुपारनंतर वाचलं. त्यात तुझ्या गावचं नाव, तुझ्या वडिलांचं नाव, तुझ्या चुलत्याचं नाव लिहिलं होतं. तेव्हाच मला कळालं की भुजंग पाटलांची मुलगी सपना आहे. सपनासाठी का होईना भुजंग पाटलांच्या घरी त्यावेळी यावं असं वाटलं होतं, पण त्यावेळी ना अंत्यविधी उरकला होता. सपना, तुझे बाबा आणि चुलता वारले हे सकाळी समजले, तेव्हा त्यांच्यासाठी आम्ही कसंवर यावं. माझ्या अंजी आत्याला तुझ्या घरच्यांनी सासरी नेलंच नाही की कधी साधी चौकशी केली नाही. सपना, आम्ही त्यानंतर खूप सोसलं बघ. या रागापोटी त्याच्या मैताला आलो नाही, पण तू त्यांची मुलगी आहे हे समजलं ना, तेव्हा मात्र असं वाटलं की काय हा नीतीचा खेळ आहे. मला काही समजेना तेव्हा. खरंच नीतीचा खेळ कळत नसतो का कुणाला? नसतो कळत. बोलताना वासू आवेगानं बोलत होता, थोडा रागानंही बोलत होता, तर थोडं भावनिक होऊन हळवाही झाला होता. त्याच्या मनाची स्थिती पाहून सपना म्हणाली, वासू, आपल्याला दोन्ही घरातील हा दुरावा कमी करता येईल का रे? आपलं प्रेम दोन्ही खरंच स्वीकारतील का रे? प्रथम सांग, इतक्या वादळात तुझा राग शांत झाला का? सपनाचं बोलणं ऐकून शांत झालेला वासू सांगायला लागला, सपना, तुला खरं सांगतो बघ, आम्ही 5 वर्ष खूप सोसलंय, आणि माझा राग म्हणत असशील ना, तर तो एखाद्या बॉम्ब गोळ्यासारखा 5 वर्ष साठला होता. त्याचा स्फोट केला असता ना, तर त्या स्फोटात तुझं माझं प्रेम जळून राख झालं असतं. हो सपना, पण तू या साऱ्या घटनाबाबत अनभिज्ञ आहेस, तू निर्दोष आहेस. या साऱ्याची तुला तिळमात्र कल्पना नाही. मग यात तुझा बळी का घेऊ? याची शिक्षा तुला का देऊ सपना? सांगतोस. या साऱ्या झळीत आपलं प्रेम का होरपळून टाकावं? सांगतो, का टाकावं? वासू एखाद्या पराभूत योद्ध्यासारखा बोलत होता. राग, द्वेष, वैर, तिरस्कार या साऱ्या भावनांना एखाद्या तपश्चर्यासारखं विसरून फक्त प्रेम भावनेला स्वीकारत होता. शून्यात जाऊन बोलत होता. हे ऐकून सपनाचे डोळे भरून आले
आणि आखतीक होऊन वासूच्या गळ्यात ती पडली. त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून अनावर अश्रू सांडायला लागली. तसं तिला हळूवार बाजूला करत ती म्हणाली, वासू, मला असंच दूर सारणार नाहीस ना तू, नाही ना? असं म्हणत पुन्हा तिच्या भावनांचा बांध फुटला आणि डोळ्यातून घळाळा पाणी व्हायला लागलं. स्त्रीचा अश्रू हे पुरुषाला दोबळं बनवतात. मग तो पुरुष त्या अश्रूच्या अधीन होतो. वासूने तिच्या दोन्ही गालावरून ओघळणारं अश्रू हे दोन्ही हातांच्या अंगठ्याने हळूवार पुसलं आणि म्हणाला, सपना, अगं आपण प्रेम केलं ग, ते निभावण्यासाठी केलंय. आता तुला ना मी एक आनंदाची बातमी सांगणार आहे. हो, असं म्हणताच ओढणीनं डोळं पुसत सपना म्हणाली, अरे वासू, मग थांबलास का? सांग ना आनंदाची बातमी. अरे उत्सुकता तर कितीत आणून धरायची रे. सांग ना पटकन ना. सपनाचा चेहरा थोडा खुलला. तसं वासूला जरा बरं वाटलं. आनंदाची बातमी सांगताना समोरच्याचं मन आनंदी असायला हवं, म्हणजे तो आनंद द्विगुण येत होतो. सपनाकडे बघत वासू सांगायला लागला, सपना, मी मिलिटरीत भरती झालोय आणि कालच नोकरीचा कॉल आलाय. हो, तो सांगत होता आणि सपना 1.5 महिन्याचं दुःख क्षणभर विसरून पहाटे फुललेल्या गुलाबासारखी एकदम खुलली होती, प्रफुल्लित झाली होती. तिला झालेला आनंद तिच्या गोऱ्यापान चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. तिला काय बोलावं आणि त्याचं कसं अभिनंदन करावं तेच तिला कळत नव्हतं. ती अभिनंदन म्हणत नव्हती. आपल्या माणसाचं शब्दाने अभिनंदन करायचं नसतं, तर ते मनातल्या भावनांनी, चेहऱ्यावरच्या भावनांनी आपोआप उत्कट होत असतं. ती काही बोलत नव्हती, पण तिच्या चेहऱ्यावरचं भाव मात्र वासूवर अभिनंदनाचा वर्षाव करत होते. दोघेही आनंदी मनानं बागेतून उठताना सपनाच्या तोंडातून शब्द बाहेर आले, वासू, आपण आता केव्हा भेटायचं रे? केव्हा भेटायचं? क्षणभर थांबून वासू सांगायला लागला, सपना, आता ना आपण असं लपवून छपून नाही भेटायचं. नाही. प्रश्नांकी चेहऱ्यानं सपना विचारायला लागली, मग रे? चालत चालत वासू सांगायला लागला, हे बघ सपना, माझं मिलिटरीचं ट्रेनिंग 3 महिने चालणार आहे आणि त्यानंतर मी गावी येतोय. त्यावेळी भेटू आपण. तू मला पत्र पाठवत जा. पण मी तुला पत्र पाठवलं तर चालेल का? लगेच सपना म्हणाली, नाही वासू, मी तुला पत्र पाठवीन, पण तू मला पत्र पाठवू नको. माझ्या घरच्यांना आपलं हे प्रेम, आपलं भेटणं आवडणार नाही. तू तुझी काळजी घे. मला तुझी आठवण येत राहील. हो वासू, तुझी मला आठवण येत राहील. बोलत बोलत दोघं एकमेकांपासून जड मनानं दूर झाले.